सर्व पालकांना माझा नमस्कार. आर-टी अंतर्गत ऑनलाईन प्रवेशाकरिता 2026-27 मध्ये विविध पालकांनी वारंवार प्रश्न विचारण्यात येतात. जसे की मला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील? माझं उत्पन्नाचा डॉक्युमेंट लागेल का? आधार कार्ड नसेल तर चालेल का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी 2 अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे की सर्व विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहे. आर-टी 25% प्रवेशपात्र सर्व बालकांना जन्मतारखेचा पुरावा, रहिवाशी, त्याचबरोबर आधार कार्ड हे 3 डॉक्युमेंट अतिशय आवश्यक आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, आर-टी 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी जी काही डॉक्युमेंट आहेत, ती सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावी. म्हणजेच काय? समजा आपण गृहीत धरूया 11/2/2026 या रोजी ऑनलाईन आर-टी फॉर्म भरायचे आहेत. परंतु त्यांच्या नंतर तुम्ही एखादे डॉक्युमेंट काढलेलं असेल, तर तो डॉक्युमेंट व्हॅलिड राहणार नाही. म्हणजेच फॉर्म भरण्याच्या पूर्वीचे हे जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड ही सर्व डॉक्युमेंट ही अंतिम तारखेपूर्वीचीच असावीत. त्यानंतर बघूया, की पहिला प्रश्न आहे 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहेत? याचं उत्तर आहे आर्थिक दुर्बल घटकांतर्गत ज्या पालकाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1,00,000पर्यंत अतिशय महत्त्वाचं आहे. 1,00,000पर्यंत आहे अशा पालकांची बालके वंचित गटांतर्गत मोडतात आणि त्याचबरोबर वंचित गटांतर्गत जी बालके आहेत, ती आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं, तर आर्थिक दुर्बल घटकांतर्गत म्हणजेच एखादा पालक हा ओपनचा आहे, परंतु त्याचं आर्थिक उत्पन्न हे 1,00,000 पेक्षा कमी आहे. असे ओपन कॅटेगरीचे पालक देखील आर-टी अंतर्गत प्रवेश घेऊ शकतात. आणि त्यानंतर दुसरा मुद्दा आहे वंचित गटांतर्गत. वंचित गटात म्हटलं तर बाकीची जी काही सर्व कॅटेगरी आहेत, जसे की आहे एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, त्याचबरोबर एस-बी-सी ह्या जाती धर्मातील आणि त्याचबरोबर जेवढे काही विकलांग बालके आहेत, मग तो कोणत्याही कॅटेगरीचा असो, ते सर्व विद्यार्थी हे ऑनलाईन आर-टी प्रवेश घेऊ शकतात. ठीक आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, की वंचित घटकांतर्गत कोणकोणत्या बालकांचा समावेश होतो? त्याविषयी आपण माहिती बघूया. बघा, वंचित गटांतर्गत जर पाहिलं, तर अजा, एस-सी, एस-टी त्याचबरोबर दिव्यांग बालकाव्यतिरिक्त विजा अ, भटक्या जमाती 1, 2, 3 असे प्रकार आहेत. भटक्या जमाती 1, 2, 3 त्याचबरोबर ओ-बी-सी कॅटेगरीचे आहेत. त्यानंतर एस-बी-सीचे पण आहेत. एच-आय-व्ही बाधित जी काही बालके आहेत, ते पण आहेत. प्रभावित बालके यांचं पण आहे. आणि या सर्व गोष्टींचा अंतर्गत हा वंचित गटामध्ये मोडला जातो. आणि आता सांगितल्याप्रमाणे दुर्बल घटकामध्ये ज्या पालकांचे किंवा ज्या बालकांचं पोषण वगैरे व्यक्तीचं उत्पन्न हा 1,00,000च्या आत आहे, अशा बालकांचा वंचित गटामध्ये समावेश होतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, की कोणत्या प्रकारच्या शाळा या आर-टी प्रवेशासाठी पात्र आहेत? बघा, सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या, समजा महाराष्ट्र राज्यातील जे काही जिल्हा परिषद शाळा अंतर्गत आहेत, जिल्हा परिषद असो, नगर परिषद असो, महानगरपालिका असो, त्याचबरोबर सी-बी-एस-ई बोर्डाची कोणती पण शाळा असो, आय-सी-एस-ई बोर्डाची कोणती पण शाळा असो, आय-बी इंटरनॅशनल ब्युरेट ही पण शाळा असो, त्याचबरोबर ज्यांना अनुदान आहे, विनाअनुदानित आहेत, काही विनाअनुदानित आहेत, अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा, जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावर आहेत. उदाहरणार्थ मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा व अल्पसंख्याक शाळा वगळून. साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं, तर आपल्या बालकाला कोणती प्रकारची शाळा मिळू शकेल? तर याचं उत्तर आहे, कोणतीही शाळा जी भारतामध्ये आहेत. फक्त कोणती शाळा? जी अल्पसंख्याक शाळा सोडून बाकी सर्व शाळांमध्ये तुम्ही आर-टी अंतर्गत प्रवेश घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर बालकांना अर्ज केव्हा करता येईल? नेक्स्ट प्रश्न आहे बघा.
बघा, बालकांना अर्ज 2025 हा मागच्या वर्षीचा डेटा आहे. तर यामध्ये 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या कालावधीमध्येच अर्ज करता येईल. ठीक आहे. त्यानंतर आपण दुसरं पॉइंट बघूया. बघा 4था प्रश्न. बालकांना सन या ठिकाणी तुम्ही 25-26 वाचन करत आहेत, परंतु या ठिकाणी लक्ष द्यायचं की 26-27 असं नमूद करून घ्या. पालकांना सन 2026-27 या वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येईल? 2026-27 या वर्षात प्रवेशासाठी फक्त एकदाच अर्ज भरता येईल. या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, अर्ज कोठून भरावा लागेल? मदत केंद्रावर, म्हणजेच इंटरनेट कॅफेवर किंवा जिथे इंटरनेटची सुविधा आहे, संगणक आहे, प्रिंटर आहे इत्यादी उपलब्ध असेल, या ठिकाणी भरून घ्यावा. आणि जर नाहीच अडचण आली, तर आपल्याला माझ्या YouTube चॅनलवर लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवरून आर-टीचा अर्ज देखील आपल्या मोबाईलवरून देखील भरू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, की अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावीत? या प्रश्नाचं उत्तर आहे, अर्ज भरताना कोणतीही कागदपत्रे अपलोड करायची नाहीत. मात्र ऑनलाईन अर्ज भरताना पुढील कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे. पहिला आहे, अर्जामध्ये जो रहिवासी पुरावा सादर करणार आहेत, तोच रहिवासी पुरावा बालकाचे जन्मदिनांकाची नोंद करण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा असावा. म्हणजेच काय, की जेव्हा आपण आर-टीचा फॉर्म भरतो, तर त्यावेळेस जो काही रहिवासाचा पुरावा ऑनलाईन पोर्टलला अपलोड करतो, तीच माहिती त्या तुमच्या डॉक्युमेंटवर असायला हवी. कारण जेव्हा तुमच्या मुलाचं आर-टीचं ॲडमिशन कन्फर्म होतो, तर त्यावेळेस रहिवाशीवरचा ॲड्रेस आणि जो काही ऑनलाईन आर-टीचा फॉर्म भरला होता, तो ॲड्रेस हा तंतोतंत जुळला पाहिजे. म्हणून तिथला ॲड्रेस आणि आपल्या डॉक्युमेंटचा ॲड्रेस हा वेगळा नसावा. ठीक आहे. त्यानंतर बालक वंचित घटकातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र आवश्यक. आता वंचित गटामध्ये कोणकोणते कास्टचा समावेश होतो हे या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. मग त्यासाठी त्या विद्यार्थ्याचं जातीचं प्रमाणपत्र किंवा पालकाचं जातीचं प्रमाणपत्र असणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतरचा मुद्दा बघूया. बघा या ठिकाणी मुद्दा क्रमांक 3, आर्थिक दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरता वार्षिक उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाच्या दाखलाकरिता पगाराचा दाखला किंवा कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजेच एखादी विद्यार्थी आहे आणि त्याचे पालकाचं वार्षिक उत्पन्न 1,00,000 पेक्षा कमी आहे, तर त्या पालकाचा किंवा त्या विद्यार्थ्याचा 1,00,000 खालचा उत्पन्नाचा दाखला अ, काढून घेणे अतिशय आवश्यक आहे. मग तो दाखला इन्कम सर्टिफिकेट असो किंवा त्या कंपनीचा किंवा मालकाचा दाखला जर दिला असेल, की बाबा ह्या अमुक-अमुक या पालकाचा 1,00,000 पेक्षा खाली उत्पन्न आहे. असं जर त्या मालकाने दाखला दिल्यास तोही डॉक्युमेंट ग्राह्य धरण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यानंतरच्या मुद्द्याकडे वळूया. बघा बालकाला लॉटरी लागल्यास शाळा प्रवेशाच्या वेळेस सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत. असणे आवश्यक. अन्यथा मिळालेला प्रवेश अर्ज रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी. म्हणजेच ऑनलाईन आर-टीचा फॉर्म भरत असताना जी काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे किंवा भरलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत, उदाहरणार्थ आधार कार्ड आहे, रहिवासी आहे आणि त्याचबरोबर जन्म दाखल्याचा पुरावा आहे. ते तिन्ही डॉक्युमेंट ओरिजिनल असणे आणि त्याचबरोबर साक्षांकित असणे अतिशय आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 7 पाहूया. 25% ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची वेबसाईट कोणती आहे? या ठिकाणी बघा ही वेबसाईट आहे. ही वेबसाईट जशास तशी कॉपी पेस्ट करा आणि या संकेतस्थळावर जाऊन भेट द्या आणि त्यानुसार आर-टीचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रवेश अर्जाला किती शुल्क आहे? म्हणजे हा प्रवेश अर्ज भरत असताना आपल्याला किती फीस लागेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, शैक्षणिक वर्ष 2026-27 या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज मोफत स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध असून, वरील संकेतस्थळाचा वापर करून आर-टीचा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे, कोणत्याही प्रकारचं शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, पालक किती शाळासाठी अर्ज करू शकतो? बघा
ऑनलाईन माहिती भरताना पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून जो काही तुम्ही ॲड्रेस टाकलेला आहे, त्या क्षेत्रापासून शाळा मध्ये 1 किलोमीटर व 3 किलोमीटर आणि अधिक अंतरापर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त कोणत्याही 10 शाळांचा पर्याय निवडता येईल. म्हणजेच तुम्ही आर-टी-आयचा जेव्हा अर्ज करता, तर त्यावेळेस तुम्हाला 1 किलोमीटर अंतरातील शाळा पण शो होतील, 1 ते 3 किलोमीटरच्या देखील शो होतील आणि 3 किलोमीटरच्या पेक्षा जास्तही शाळा शो होतील. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या घराचं अंतर आणि शाळेचं अंतर जेवढं कमी असेल, तेवढंच तुमच्या मुलाचं आर-टी ॲडमिशन कन्फर्म होण्याची चान्सेस जास्त असतात. जेवढं अंतर जास्त, तेवढं तुमच्या विद्यार्थ्यांचं किंवा तुमच्या बालकाचं ॲडमिशन होण्यास कठीणता येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, की शाळेपासून किती किलोमीटर अंतरावरील रहिवासी अर्ज करू शकतात? या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया. बघा, पालकांना पाल्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर, 3 किलोमीटर अथवा अधिक म्हणजेच 3 किलोमीटरपेक्षा जास्त सर्व शाळांचा समावेश करता येईल. मात्र शाळेपासून 1 किलोमीटर परिसरातील अर्जदारांना नियमाने प्राधान्य मिळेल. 1 किलोमीटर परिसरातील पुरेशा क्षमते इतकी जर बालके उपलब्ध नसल्यास 3 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक अंतराच्या परिसरातील बालके संबंधित शाळेत प्रवेशास पात्र होतील. मात्र 3 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या शाळेकरता लॉटरी लागली तर त्यावेळेस विद्यार्थ्याच्या वाहतुकीचा खर्च संबंधित पालकाचा करावा लागेल. ठीक आहे. मग अर्ज केव्हा म्हणजे खात्रीशीर प्रवेश मिळेलच का? या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, आर-टीचा फॉर्म भरला म्हणजे तुमचं ॲडमिशन कन्फर्म होऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर आहे, शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या 25% प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत म्हणजे लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातील. अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेलच अशी नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो, की ते जर आपल्या मुलाला आर-टीमध्ये ॲडमिशन घ्यायचंच असेल, तर शाळेचा आणि तुमच्या घराचा एरियल डिस्टन्स जेवढा कमी, तेवढं त्या मुलांचं ॲडमिशन कन्फर्म होण्याची शक्यता जास्त असतात. ठीक आहे. त्यानंतर दिव्यांग बालकाच्या प्रवेशाचे निकष व कागदपत्रे कोणकोणती लागतील? बघा, सर्व जाती धर्मातील दिव्यांग बालके प्रमाणपत्र असण्याची आवश्यकता आहे आणि त्यांचं दिव्यांगत्व हे 40% किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या बालकाचा जन्माचा दाखला, रहिवासी पुरावा, रहिवासी पुरावामध्ये आधार कार्ड पण चालतो, पासपोर्ट, मतदान कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, घरपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना, भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत जे कोणी रेंटने राहत असतील, त्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. जे भाड्याने राहत असतील, तर त्यांनी सायबर कॅफेमध्ये जाऊन आर-टीचा जो काही सॉरी आपण जो काही भाडेतत्त्वावर राहतो, त्याचा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा असणे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे ₹100 च्या बॉन्डवर जो काही आपण ॲग्रीमेंट करतो, तो व्हॅलिड राहणार नाही. म्हणून त्यासाठी तुम्ही जवळच्या सर्व सेवा केंद्रामध्ये जा आणि भाडेकरारनामा हे दुय्यम निबंधक नावाचा भाडेकरारनामा बनवणे आवश्यक आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, घटस्फोटित महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? बघा, न्यायालयाचा निर्णय जर दिलेला असेल, तोही चालेल. घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा चालेल. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य आहे. ठीक आहे. त्यानंतर हा 15वा मुद्दा आपल्यासाठी लागू नाहीये. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, विधवा महिलेच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? पतीचे मृत्यूपत्र, विधवा महिलेचा आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाच्या किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य आहेत. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 17वा.
अनाथ बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? अनाथ बालकांनाच वंचित गटात मोडतात. त्यासाठी अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावी किंवा जर बालक अनाथालयात राहत नसेल, तर ते पालक त्यांचा सांभाळ करतात, त्यांचे हमीपत्र आवश्यक आहे. ठीक आहे. हे 17 मुद्दे होते, विविध प्रश्न. आम्ही आशा करतो, की तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूकतेने मिळालेली असेल. अजून त्यानंतर काही प्रश्न आहेत. त्याही प्रश्नांचा आपण या व्हिडिओमध्ये उहापोह करणार आहोत. बघा, खुल्या प्रवर्ग अल्पसंख्याक यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी, कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1,00,000पेक्षा कमी हे 3 डॉक्युमेंट लागतील. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा पाहिजे? उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. म्हणजे दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये आले असतील, तर त्यांना तो उत्पन्नाचा दाखला व्हॅलिड राहणार नाही. मग असे असे जे पालक आहेत, त्यांनी डायरेक्ट उत्पन्नाचा दाखला हे आपल्या राज्यामध्ये काढून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जातीचा दाखला देखील परराज्याचा चालणार नाही. त्यानंतर जन्माचा दाखला कोणते पाहिजे? ग्रामपंचायतचा चालेल, मनपा, नगरपालिका, त्यानंतर रुग्णालयातील रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडीमधील नोंद, बालवाडीमधील रजिस्टरमधील दाखला, आई-वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वनिवेदन ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे जन्मदाखला कोणता जर नाही मिळाला आणि आई-वडिलांनी जर लिहून दिलं, की माझ्या मुलाचं अमुक-अमुक जन्मतारीख आहे, तरी पण तो डॉक्युमेंट व्हॅलिड राहणार आहे. त्यानंतरचा 21वा प्रश्न आहे, जात विषयक कोणता पुरावा ग्राह्य धरावा? जातीसाठी तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या पालकाचा जातीचा दाखला आवश्यक आहे. परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेकरता ग्राह्य धरण्यात येणार नाही. या ठिकाणी अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर बघूया, आर-टी-ई 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे? आता ऑनलाईन आर्थिक वर्ष 2022-23 किंवा 23-24 या वर्षासाठीचा 1,00,000पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला असावा लागतो. फॉर एक्झाम्पल आपण 25-26 ला अर्ज करत आहोत. तर 23-24, 24-25 आणि 25-26 यापैकी एका वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. कोणत्या अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल? 1,00,000पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या तहसीलदाराचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि परराज्यातील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, Googleच्या नकाशात रहिवाशाचे घराचे स्थान निश्चित करताना कोणती काळजी घ्यावी? पालकांनी अर्ज करताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे Google मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी रेड बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरता तो बलून जास्तीत जास्त 5 वेळाच निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे. एखादा अर्ज कन्फर्म केल्यावर पुन्हा लोकेशन बदलता येणार नाही. अर्ज कन्फर्म करण्यापूर्वी तो पुन्हा तपासावा. कधी-कधी काय होतं, की आर-टी-आयचा फॉर्म भरत असताना जर लोकेशन वेगळं दिसत असेल, तर त्या Googleवर एक छोटासा बलूनचा लोगो असतो. तो बलून उचलायचा आणि आपल्या त्या ॲड्रेसवर जाऊन तो स्टिक करायचा आणि त्यानंतर तो ऑटोमॅटिक तुमचा लोकेशन रजिस्टर्ड होईल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, की शाळा निवडताना कोणती काळजी घ्यावी? शाळा निवडताना आपल्या रहिवाशाचे ठिकाण आणि शाळा यातील हवाई अंतर, एरियल डिस्टन्स प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच काय, की शाळा आणि आपल्या घराचं अंतर हे हवेतून अंतर बघण्यात येणार आहे. म्हणजे रस्त्यानुसार माप काढलं जाणार नाही. ठीक आहे. प्रवेशाची कार्यपद्धती कशी असेल? या प्रश्नाचं उत्तर पाहूया. बघा, शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेल्या असल्यास सोडत लॉटरी काढून प्रवेश निश्चित केले जातील व शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास प्राप्त झालेल्या अर्जापैकी सर्व पात्र अर्जदाराचा प्रवेशासाठी विचार केला जाईल. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाबाबतची पुढील कार्यवाही पालकांना कशी कळणार? तुम्हाला एक
एस-एम-एस येईल आणि त्या एस-एम-एसवरच आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे. प्रवेश मिळाल्याचे अर्जदारास कसे कळेल? सोडत लागल्यानंतर पालकांना अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एस-एम-एसवर सूचित केले जाईल. परंतु पालकांनी फक्त एस-एम-एसवर अवलंबून राहू नये, तर आर-टीच्या पोर्टलवर जाऊन आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून आपल्या अर्जाची स्थिती पाहावी. प्रवेशासाठी निश्चित झाल्यानंतर प्रवेश कसा घ्यावा? बघा, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रवेशासाठी निवड झाली आहे असा मेसेज प्राप्त झाल्यावर आर-टी पोर्टलवरील ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या टॅबवर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पाहावी. लॉटरी लागली असेल तर अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी आणि हमीपत्र या टॅबवर क्लिक करून त्याची प्रिंट काढावी. अलॉटमेंट लेटरवर आपल्या विभागात पडताळणी समितीचा पत्ता दिलेला असेल त्या ठिकाणी अलॉटमेंट लेटर, हमीपत्राची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन जावे आणि आपला प्रवेश निश्चित झाल्याची प्रिंट पडताळणी समितीकडे घ्यावी. निवड झालेल्या बालकाने विहित मुदतीत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चित न केल्यास ती जागा रिक्त राहील आणि त्या जागेवर लॉटरीद्वारा निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यास अनुक्रमे संधी मिळेल. म्हणजेच काय, की आर-टी पोर्टलवर जायचं आहे आणि गेल्यानंतर एक ब्लँक अलॉटमेंट लेटर आहे आणि त्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट काढल्यानंतर आपली जी काही डॉक्युमेंट पडताळणी समिती आहे त्याच्याकडे ती सबमिट करायची. ते सर्व कागदपत्रे आणि अलॉटमेंट लेटर चेक केल्यानंतर तुम्हाला तो एक कागद देतील. तो कागद घेऊन सदर निवड झालेल्या शाळेमध्ये जाऊन सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन कन्फर्म होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आर-टी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळाला अथवा नाही हे कसे समजेल? प्रवेशासाठी निवड झाली आहे असा मेसेज प्राप्त झाल्यानंतर पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यावर त्यांनी पडताळणी समितीकडून एक रिसिप्ट पावती दिली जाईल आणि प्रवेश मिळाला अथवा नाही ते समजेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, आर-टी 25% अंतर्गत शाळेत प्रवेश मिळाल्यावर स्थलांतर, बदली अथवा अन्य कारणाने मध्येच शाळा बदलून मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर आहे, आर-टी 25% अंतर्गत एका शाळेत प्रवेश मिळाल्यावर कोणत्याही कारणास्तव शाळा बदलून मिळणार नाही. बघा, पालकांना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विविध प्रश्न जे पालकांना पडलेले त्या प्रश्न आणि त्यांची उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओखाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती मिळत राहतील. थँक